इथे तुम्हाला वेल फिशचे बोन्स सुद्धा बघायला मिळतील. येस, आम्ही गेलो होतो नवी मुंबईचा हिडन जेम एक्सप्लोर करायला कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर ऐरोलीमध्ये. ते एंटर करताना सिक्युरिटी गार्डने आम्हाला क्लिअरली सांगितलं की फ्लेमिंगोज नाही आहेत आणि बोटिंग सुद्धा बंद आहे. सो विचार केला की जाऊ दे, नेचर तरी एन्जॉय करू. बिलीव्ह मी, जर तुम्ही पण नेचर लवर असाल तर ही प्लेस नक्कीच एक्सप्लोर करा. गाडी पार्क करून आम्ही तिकीट परचेस केले. अच्छा, सो एंट्री फीज, पार्किंग चार्जेस अँड बोट सफारी चार्जेस आणि कॅमेरा फीज, ही सगळी इन्फॉर्मेशन मी व्हिडिओच्या एंडला मेन्शन करत आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत तुम्हाला इथे समुद्रातील बायोडायव्हर्सिटी म्हणजे मरीन लाईफ, कोस्टल इकोसिस्टम आणि खास म्हणजे मॅनग्रोव्स बद्दल खूप इन्फॉर्मेशन मिळते. लाईफ साईज मॉडेल्स, रिअल मरीन स्पीसीज आणि इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले सुद्धा बघायला मिळेल. सगळ्यात भारी म्हणजे हे मॅनग्रोव्स बोर्डवॉक. तुम्ही लिटरली निसर्गाच्या कुशीत फिरू शकता. बर्ड्स, क्रॅब, फिशेस पण बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे इथे मरीन अॅनिमलसाठी ट्रान्झिट अँड ट्रीटमेंट सेंटर पण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत जे नेचर लवर आहेत. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.